अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण प्रतिमांचं वर्णन बघतो आहे आणि प्रतिमांचं वर्णन बघत असताना आमच्या तशा 4-5 प्रतिमा झालेल्या आहे। परत आपण थोडंसं मागे जाऊन पाहिलेलं होतं आणि तिसरी प्रतिमा आपण सामायिक प्रतिमेचं वर्णन बघितलेलं होतं मागच्या क्लासमध्ये। आणि मागच्या क्लासमध्ये विशेष महत्त्वाचं आपल्याला बघायचं होतं कालद्रव्याच्या संबंधामध्ये। आज आपण कालद्रव्याचं पहिल्यांदा पाहू आणि नंतर आपल्या प्रतिमेंच्या वर्णनावर येऊ। कालद्रव्य 6 द्रव्यांमध्ये एक कालद्रव्य हे द्रव्य आहे। हे द्रव्य अजीव द्रव्य आहे आणि लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य स्थित आहे, ज्यालाच निश्चय काल असं म्हटलं जातं। वर्तना हे त्याचं लक्षण आहे। वर्तना म्हणजे परिणमन हेतुत्व हे त्याचं लक्षण आहे आणि हा निश्चय काल म्हटला जातो। निश्चय काल कसा आहे तर तो सद्रूप आहे, म्हणजे अस्थिरूप आहे। कालाची निवड कल्पना नाही आहे। तर असे कालद्रव्य या जगामध्ये लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य विद्यमान आहे, म्हणून ते अस्थिवान आहे, सद्रूप आहे। अस्थिवान आहे पण अस्ति काय नाही आहे। अस्ति आणि अस्ति काय याच्यामधला फरक लक्षात घ्या। अस्ति म्हणजे आहेपणा, अस्ति म्हणजे आहेपणा, परंतु अस्ति काय याचा अर्थ बहुप्रदेशीपणा। कालद्रव्य बहुप्रदेशी नाही, परंतु अस्थिरूप मात्र असणार आहे, म्हणून सद्रूप आहे। उत्पाद व्यय द्रव्ययुक्तानी सहित आहे। कारण द्रव्य आहे आणि द्रव्याचं लक्षण आपण केलेलं आहे उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत, त्यामुळे हे देखील उत्पाद व्यय द्रव्यांनी सहित आहे। गुण पर्यायवत आहे, याच्यामध्ये देखील गुण आहे आणि पर्यायी देखील कालद्रव्याच्या प्रति समय होतात आहे। हे द्रव्य अमूर्तिक आहे, इंद्रियांनी आम्हाला गोचर होत नाही, केवल ज्ञान गम्य आहे आणि सतत षटस्थान हानी वृद्धी रूपाने परिणत असल्यामुळे त्या स्वभावाला ते धारण करणारे आहे, नित्य आहे। अशा प्रकारे हे कालद्रव्य असणार आहे। आता कालद्रव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व द्रव्यांचं मापन करतो किंवा विशेषतः जीव किंवा पुद्गलाचं मापन करतो। एखादं वस्त्र 1 वर्ष जुनं आहे किंवा मी इतक्या वर्षांची आहे, अशा तऱ्हेने जे कालमापन केलं जातं हे व्यवहार कालाचं द्योतक आहे। आणि हा व्यवहार काल जीवद्रव्य आणि पुद्गल द्रव्याच्या माध्यमातून मापन करण्यात येतो, म्हणून व्यवहार कालाचं परिणाम हे जीव आणि पुद्गलाच्या आश्रित आहे। कारण आम्हाला ह्या 2 द्रव्यांबद्दल कळतं आणि म्हणून त्याच्यावरून आम्ही त्याची अशा प्रकारे अनुमानाने सिद्धी करतो। ज्या अर्थी समय, घटिका, पळ, मुहूर्त, अयन, ऋतू हे सगळं हे व्यवहार काल आहे। ज्या अर्थी व्यवहार काल आहे म्हणजे परिणमनशीलत्वपणा आहे, त्या अर्थी हे जे मूळ द्रव्य आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते निश्चय काल द्रव्य आहे अशी अनुमानाने सिद्धी केल्या जाते। म्हणजे कालद्रव्य हे समयरूप परिणामांमध्ये व्यापक असणारं द्रव्य आहे। ते एक प्रदेश मात्र आहे आणि लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर स्थित आहे। याचे परिणाम म्हणजे समयांची अशी अविच्छिन्न मालिका आहे। म्हणून या कालद्रव्याला शब्द लक्षात घ्या, तिर्यक प्रत्यय नाही, म्हणजे विस्तार नाही। तिर्यक प्रत्यय नाही, पण ऊर्ध्व प्रत्यय आहे, म्हणजे याच्या पर्यायी होतात आहे। मुद्दाम थोडे वेगळे शब्द सांगते आहे। ऊर्ध्व प्रत्यय म्हणजे कालक्रमाने होणाऱ्या पर्यायी, ह्या मात्र कालद्रव्याच्या देखील असणार आहे, पण कालद्रव्य एक प्रदेशी असल्यामुळे त्याला तिर्यक विस्तार नाही, ऊर्ध्व विस्तार असणार आहे।
अशा तऱ्हेने हा व्यवहार काल आणि निश्चय कालाचं स्वरूप बघितलं आणि थोडं गणित आता कालद्रव्याच्या संबंधात बघायचं आहे. प्रश्न होता अंतर्मुहूर्त कशाला म्हणतात. अंतर्मुहूर्त कशाला म्हणतात याचं सांगताना उत्तर असंख्यात समयांची एक आवली. समय म्हणजे केवढा तर डोळ्याची पापणी लवेपर्यंत असंख्यात समय होऊन जातात असं गणित आहे आमचं. आणि तसं समयाचं गणित बघितलं तर मलाही पब्लिक हे काही व्हिडिओ नाही करत आणि ते पण मोबाईलवर आहे. समय आगम तू बोलू नको आता. असं समय जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर समय म्हणजे एक शुद्ध पुद्गल परमाणू आकाशाची जेवढी जागा व्यापतो त्याला म्हणायचं प्रदेश. एक शुद्ध पुद्गल परमाणू आकाशाच्या जेवढ्या भागात राहतो तो आहे प्रदेश. आणि एक शुद्ध पुद्गल परमाणू आकाशाच्या एका प्रदेशावरून लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर जाण्यासाठी लागणारा कालावधी त्याला म्हणायचं समय. समय आणि प्रदेश दोन व्याख्या सांगितल्या. कशाला म्हणायचं प्रदेश स्मिता? प्रदेश कशाला म्हणायचं? एक शुद्ध पुद्गल परमाणू आकाशाच्या एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जाण्यासाठी जेवढा काळ लागला तो समय. प्रदेशावरून प्रदेश तर एक शुद्ध प्रदेश विचारलं नाही का? आकाशाची जेवढी तेवढी जागा व्यापतो तो त्याला म्हणायचं प्रदेश. आणि एका प्रदेश दुसऱ्या प्रदेशावर जाण्यासाठी लागणारा कालावधी तो झाला समय. ठीक आहे, दोन मधला फरक आला लक्षात? आकाशाच्या एका प्रदेशावर जेवढा शुद्ध पुद्गल परमाणू जागा व्यापेल तो झाला प्रदेश. आणि एका प्रदेशावरून लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर जाण्यासाठी मंदगतीने जाता येतो पुद्गल परमाणू त्याला जेवढा कालावधी लागेल त्याला म्हणायचं समय. म्हणजे हा समय झाला. तर आता असे असंख्यात समय जेव्हा जातात आणि आमचं गणित कसं आहे नेहमी असंख्याताचं संख्याताचं अनंताचं असं गणित आहे. तर संख्यात कसं समजायचं जिथपर्यंत आपण काउंट करू शकतो. समजा 50 डिजिटल पर्यंत आपण शब्द मोजू शकतो तिथपर्यंत समजा आमचं गणित चालते तर त्याला म्हणायचं संख्यात. असंख्यात कशाला म्हणायचं जी संपणारी संख्या आहे पण मोजता येत नाही ती झाली. म्हणजे आपण समजा 50 डिजिटलच्या वरचा जर नंबर काढला समजा तर तो आमच्यासाठी झाला असंख्यात. आणि अनंत कोणता झाला? अनंतामध्ये बरेच प्रकार आहे. एक अनंत, अनंतानंत जो संपणार नाहीये, एक परितानंत, एक युक्तानंत. हे तर इतक्याच्यात जाऊ नका. परंतु अनंतामध्ये देखील एक संपणारा अनंत आहे आणि एक न संपणारा अनंत आहे. तर जीव राशी जी आहे ती न संपणारी अनंत राशी आहे. समय जो आहे कालाचे समय कोणतेही घेतले तरीही ते न संपणारे अनंत आहे. म्हणजे समयांची मालिका मालिका सुरूच राहणार आहे. कारण हे जग निरंतर अशाच प्रकारे परिवर्तनशील आहे, ते बदलणार आहे. आणि समयांची मालिका ही देखील प्रतिसमय होणारच आहे. जीव राशी पण अनंत आहे. आमचं अस्तित्व देखील अनंत असणार आहे, न संपणारं अनंत. अशा तऱ्हेने अनंताची कल्पना. आणि आमचं गणित ह्या 3 मध्ये बसवायचंय आम्हाला. संख्यात, असंख्यात आणि अनंत. आता आवली कशाला म्हणायचं तर जेव्हा असंख्यात समय व्यतीत होतात तेव्हा झाली एक आवली. असंख्यात समय व्यतीत झाले ती झाली आवली. आम्ही असंख्यात म्हणतो पण डोळ्याची पापणी लवेपर्यंत कितीतरी समय निघून गेलेले आहे. असंख्यात समय म्हणून तिथपर्यंत पण आमची एक आवली म्हटल्या जाते. म्हणजे आवली हा सूक्ष्मच माप आहे. आम्ही ते एकदम सांगू शकत नाही असंच ते माप आहे आवली.
आणि अशी जेव्हा संख्या तावली होतात तेवढ्या वेळामध्ये आपला एक श्वासोश्वास होतो. संख्या तावली व्यतीत झाल्यावर आमचा एक श्वासोश्वास होतो. आम्हाला गणित पाहायचंय अंतर्मुहूर्ताचं. अंतर्मुहूर्ताचं गणित बघत असताना पहिल्यांदा मुहूर्त कशाला म्हणायचं, तर 48 मिनिटं आहे तो झाला मुहूर्त. आणि या 48 मिनिटाच्या एक समय कमी तो झाला अंतर्मुहूर्त, तो उत्कृष्ट अंतर्मुहूर्त झाला. आणि इकडे जघन्य जर पाहायचं असेल तर एक आवली म्हणजे असंख्या समयाची एक आवली, त्याच्यात एक समय प्लस करायचा की झाला एक अंतर्मुहूर्त. कोणता? जघन्य. हा जघन्य झाला आणि तो उत्कृष्ट झाला. याच्यामध्ये कितीतरी पर्याय असणार आहे, त्या सगळ्यांना म्हणायचं मध्यम अंतर्मुहूर्त. म्हणून आम्ही जेव्हा अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण याचा काळ सांगतो किंवा सम्यक्त्व अनुभवण्याचा काळ सांगतो, तर हा काळ आम्ही सांगताना किती सांगतो? प्रत्येकाचा काळ अंतर्मुहूर्त आहे हेच सांगतो. अधःकरणाचा काळ किती? अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त अपूर्वकरणाचा अंतर्मुहूर्त. पण याच्यामध्ये फरक कोणता लावायचा? तर अधःकरणाचा अंतर्मुहूर्त आहे तो मोठा अंतर्मुहूर्त आहे. नंतर अपूर्वकरणाचा त्यापेक्षा छोटा आहे आणि अनिवृत्तीकरणाचा आणखी छोटा आहे. अशा तऱ्हेने त्या अंतर्मुहूर्तात अनेक पर्याय लागतात आणि ह्या सगळ्यांना म्हणायचं मग अंतर्मुहूर्त. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. आता याच्यामध्ये देखील एक श्वासोच्छ्वास झाला आमचा आणि 24 मिनिटं म्हटले आम्ही किंवा एक घडी. एक घडी म्हणजे किती? तर 24 मिनिटांची एक घडी. आणि अशा 2 घडी जेव्हा होतात तेव्हा तो झाला एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं. म्हणजे गणित कसं लागलं? असंख्यात समयांची एक आवली, संख्यात आवलींचा एक श्वासोश्वास, नंतर त्या ठिकाणी सांगितलं 7 श्वासोश्वास बरोबर एक स्तोक आणि 7 स्तोक बरोबर एक लव आणि 38.5 लव बरोबर एक घडी, 2 घडी बरोबर एक मुहूर्त, 30 मुहूर्त म्हणजे एक दिवस. आणि एका मुहूर्तामध्ये म्हणजे एका मुहूर्तात किती श्वासोच्छ्वास होतात आमचे? तर 3773 श्वासोच्छ्वास होतात. म्हणजे 48 मिनिटामध्ये हा जीव नॉर्मली 3773 श्वासोच्छ्वास घेतो. तसंही आपण नाडी परीक्षा करणारे जे वैद्य असतात ते नाडी बघतात आणि नाडी बघितल्यानंतर साधारणतः 70 ते 80 ठोके एका निरोगी व्यक्तीचे ते मांडतात. ठोके मांडतात म्हणजे ती काय झाली त्या ठिकाणी त्यांचं उच्छ्वास. तर असे 70-80 म्हणजे 48 मिनिटात किती असं जर गणित काढलं आपण तर 3773 उच्छ्वास म्हणजे श्वासोच्छ्वास एका मुहूर्तात म्हणजे 48 मिनिटात इतके होतात. नंतर 30 मुहूर्त असे जर झाले तर तो झाला एक दिवस. 30 मुहूर्तांचा एक दिवस. दिवसाचे 15 मुहूर्त आणि रात्रीचे 15 मुहूर्त. ज्या वेळेला रात्र आणि दिवस समान असतात त्यावेळेला असं त्याचं 15-15 मुहूर्ताचं गणित असतं. 15 मुहूर्त दिवसाचे आणि 15 मुहूर्त रात्रीचे. आता हा झाला 30 मुहूर्ताचा एक दिवस, 30 दिवसाचा एक महिना है ना, 2 महिन्यांचा एक ऋतू. आज तर 6 ऋतूंचे नाव क्रमवार सांगा म्हटलं तर आम्हाला माहिती नाही राहत 6 ऋतू कोणते है ना. लहान मुलांना विचारा 6 ऋतू सांगता येतात का, किंवा आम्हालाही मोठ्यांनाही सांगता येतात का पहा. तर 2 महिन्याचा एक ऋतू, नंतर 3 ऋतूंचा एक अयन, 2 अयन म्हणजे एक वर्ष है ना. आपण म्हणतो ना अयन वर्ष फिरलो वगैरे, ते भवाब्दी नौकेमध्ये अयन शब्द आलेला आहे. अयन म्हणजे काय? तर 2 ऋतू आणि 3 ऋतू
म्हणजे 6 महिन्याचा एक अयन होतो आणि 2 अयनांचा 1 वर्ष होतो असं. आणि 5 वर्षांचं एक युग होतं. जे युग प्रतिक्रमण शब्द आला होता मध्ये, युग प्रतिक्रमण. कुठे कुठे युग 12 वर्षाचा पण मांडलेला आहे, कुठे कुठे 5 वर्षाचा पण युग मांडलेला आहे. कुठे कोणत्या संदर्भात आपण ऐकला होता युग परिवर्तन शब्द? प्रतिक्रमण, प्रतिक्रमण. पंचमीच्या दिवशी ऐकला होता युग प्रतिक्रमणासाठी ते सगळे साधू एकत्रित जमलेले होते, है ना. तर असा 5 वर्षानंतर एक युग. नंतर आता असे 84 लाख वर्ष झाल्यानंतर एक पूर्वांग. 84 लाख वर्ष जेव्हा होतील तेव्हा एक पूर्वांग. 84 लाख पूर्वांगाचा एक पूर्व. 84 पूर्वांचा एक नयुतांग. हे गणित आहे कालाचं सगळं. 84 लाख नयुतांगाचा एक नयुत. 84 लाख नयुतांगाचा एक कुमुदांग. असाच 84 गुणायचं आणि 84 लाख तिथे आणखी गुणाकार करून जे काही कुमुदांगाला त्याला एक कुमुद. अशा प्रकारे पद्मांग, पद्म, नलिनांग, नलिन, कमलांग, कमल, त्रुटिटांग, त्रुटिंग, अठ्ठांग आणि अठ्ठ याप्रमाणे हे सगळे कालाचे परिमाण मोजण्याचे माप आपल्याला आगमामध्ये दिलेले आहे. संवत्सर म्हणजे 1 वर्षाचा काळ झाला की संवत्सर म्हटल्या जातो. म्हणून जेव्हा अंतर्मुहूर्त हा शब्द येईल तेव्हा आपल्या मनामध्ये कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की अंतर्मुहूर्त म्हणजे एक समय नाही, आवलीपेक्षा एक समय कमीत कमी तो जास्त आहे आणि 48 मिनिटापेक्षा तो एक समय कमी आहे. जसं मी म्हटलं 100 ते 10 यामधले आकडे सांगा, तर त्याच्यामध्ये कितीतरी पॉसिबिलिटी आहे. 11 पासून 99 पर्यंतच्या सगळ्या शक्यता जशा तिथे असू शकतात आहेत, त्याप्रमाणे याच्यामध्ये देखील अनेक शक्यता विद्यमान आहे अंतर्मुहूर्तामध्ये. इथपर्यंत आपलं क्लिअर झालं असावं आता मी विचार करते आहे. तर ठीक आहे. असंख्यात समय की संख्यात समय म्हणजे एक आवली? कारण काही ठिकाणी तर संख्यात समय दिसते मला. काही ठिकाणी दिली आहे, काही ठिकाणी संख्यात दिली आहे, पण हो, हा पण मला जे गणित माहिती आहे ते असंख्यात आता समय कालच मी अच्छा, कारण कालच निघालं ते संख्यात समय मला कळलं. संख्यात समयांची एक आवली मी लिहून पण ठेवलं तेवढं, पण म्हणतात ते, हा पण असंख्यात तिथे समयांची कन्फ्युज एक होते. आवली आहे. म्हणजे आमच्या कारण जुन्या तुझ्या पद्धतीने आता याच्यातून असंख्यात हा समयाची एक आवली हेच माहिती आहे. हा आणि आता तेच कुठे मी कुठे काल संख्यात समयांची एक संख्यात आवली म्हटल्या समयाचे जाते. ऐकले. हो, हो तेच तर ते हा थोडं कन्फ्युजन आहेच त्याच्यामध्ये. आणि मी आता हा रेफर केलं तेच जिनेंद्र सिद्धांत कोशई असंख्यात समयाची एक आवली आहे हम्म त्याच्यामध्ये गणित. अच्छा हा, त्याच्यामुळे आता हा प्रश्न थोडा पाहून घेऊ. 3ऱ्या प्रतिमेपर्यंत आपण आलेलो होतो. सामायिक प्रतिमा आमची झालेली होती आणि सामायिक प्रतिमाधारी हा कसा आहे? सतीनही संध्या समयी. सामायिकाचं तो निरतिचार पालन जीवनामध्ये करतो आहे. निरतिचार पालन करताना समय शब्दाची व्युत्पत्ती साम्यभाव, चारित्र किंवा मोह क्षोभ विहीन परिणाम म्हणजे चारित्र हे त्याच्या अंतरंगात विद्यमान आहे आणि अशा आत्मतत्वामध्ये तो लीन राहतो. ही त्याची सामायिक प्रतिमा असणार आहे. 4थी प्रोषध प्रतिमा. प्रोषध याचा अर्थ एकाशण. एकाशण म्हणजे सप्तमी आणि नवमी या दिवशी आणि पर्वदिनी उपवास असा प्रोषध आणि उपवास जोडून ही प्रोषधोपवास नावाची 4थी प्रतिज्ञा असणार आहे की या प्रतिज्ञेमध्ये
जे आम्ही पहिल्यांदाही व्रत पालन करत असताना प्रोषधोपवास तिथे बघितलेला होता, त्याच्यामध्ये ते प्रतिमा रूपाने स्वीकारलेलं नव्हतं. परंतु या ठिकाणी आता मात्र त्यांनी प्रतिमा रूपाने त्याचा स्वीकार केलेला आहे. 2 अष्टमी महिन्यातून येणाऱ्या आणि 2 चतुर्दशी अशा 4 पर्वदिनी आणि त्याच्या आधीचे आणि नंतरचे दिवस जोडून अशा वेळेला तो स्वशक्तीनुसार प्रोषधोपवास करतो. आणि आहार 4 प्रकारचा आहे: अन्न, खाद्य, पेय आणि लेह. या 4ही प्रकारांचा उपवासाच्या दिनी त्याला संपूर्णतः त्याग आहे. आणि नुसता आहाराचा त्याग घेत नाही, आहारासोबत आरंभ किंवा पापक्रियांचा किंवा इंद्रियांच्या विषयांचा देखील तो त्याग जीवनात घेत असतो. म्हणजे हे देखील महत्वाचं आहे. जसं श्रावकाला आम्हाला देखील हे सांगितलेलं आहे की रात्री झोपताना प्रतिज्ञापूर्वकच झोपायला पाहिजे. कोणती प्रतिज्ञा? की मी आता सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग केलेला आहे. आरंभी, उद्यमी, विरोधी, संकल्पी कोणतीही हिंसा मी करणार नाही. 5 इंद्रियांच्या विषयांचा देखील मला त्याग असणार आहे. संपूर्ण पापाचा मला त्याग आहे. सप्त व्यसनांचा देखील मला त्याग आहे. हा नियम घेऊन आपण त्या ठिकाणी झोपायला सांगितलेला आहे आणि नमोकार मंत्राचं भावभक्तीपूर्वक स्मरण करायचं आहे. तर तीच गोष्ट या ठिकाणी देखील सांगतात की जेव्हा प्रोषधोपवास ती व्यक्ती धारण करते त्यावेळेला त्या 3 दिवसामध्ये, म्हणजे पहिला दिवस आहाराचा आहे आणि नंतरचाही दिवस आहाराचा आहे, पण मध्ये जे काही 36 तास त्याला मिळतात तेवढ्या याच्यामध्ये तो आरंभ परिग्रहापासून सर्वथा विरत होतो आणि त्याचा संपूर्ण वेळ हा अणुप्रेक्षांचं चिंतन करण्यात, ध्यान करण्यात किंवा स्वाध्याय अशा गोष्टींमध्ये तो व्यतीत करतो. ही त्याची झाली प्रोषधोपवास नावाची 4थी प्रतिमा. 4थ्या प्रतिमेविषयी रत्नकरणी शावकाचार मध्ये 140 नंबरची गाथा आहे. पर्वदिनेषु चतुर्ष्वपि मासे मासे स्वशक्ती मणिगृह्य प्रोषध नियम विधायी प्रणिधी परप्रोषधानशन. अशा प्रकारे तो प्रोषध प्रतिमेचं जीवनात पालन करतो. आणि प्रोषध प्रतिमा का पाळायची? तर जी त्यांनी सामायिक प्रतिमा घेतलेली आहे या सामायिक प्रतिमेवर जणू काही प्रहार असावा, जे पहारा असावा, यासाठी प्रोषध प्रतिमा सांगितलेली आहे. सामायिक कुणाचं उत्कृष्ट होऊ शकतं हा जर आम्ही विचार केला तर ज्याला आहार निग्रह आहे त्याला सामायिक उत्कृष्ट रीतीने होऊ शकतो. जर गरिष्ठ भोजन केलं तर सामायिक निरतिचार पाळल्या जाऊ शकत नाही. म्हणून सामायिक जर साधायचं असेल तर त्याच्या आधी अनेक गोष्टी आपल्याला साधाव्या लागतात. जसं सामायिक साधायचं असेल तर पहिल्यांदा तर आम्हाला आसन योग्य रीतीने घेता आलं पाहिजे. आसन स्थिरता साधता आली पाहिजे. आसन स्थिरता साधण्यासाठी आम्हाला आहाराला नियंत्रित करावं लागतं. नंतर आमची निद्रा, त्यावर देखील आम्हाला नियंत्रण आणावं लागतं. सामायिक करत असताना झोप न आली पाहिजे अशा रीतीने आम्ही पूर्ण सजगपूर्वक जागरूक अवस्थेत सामायिक करायला आम्हाला सांगितलंय. शिवाय सामायिक करत असताना आम्ही जे काही पाठ म्हणतो आहे किंवा पदाचं अवलंबन घेतलेलं आहे किंवा मंत्राचं अवलंबन घेतलेलं आहे ते अतिशय घाईघाईनी म्हणायचं नाही किंवा खूप कंटाळा येईल अशाही रीतीने म्हणायचं नाही किंवा अशुद्ध उच्चार येतील तेही नको आहे. अशा प्रकारे सजग राहून प्रत्येक शब्द अंतःकरणात भिडतो का हे बघून त्या ठिकाणी सामायिक सांगितलेलं आहे. आणि हे सामायिक साधण्यासाठी प्रोषधोपवास प्रतिमेची मदत जीवनात होत असते. म्हणून ही प्रतिमा अशी 4थी प्रतिमा सांगितलेली आहे. आता 5वी प्रतिमा सांगितली सचित्त त्याग प्रतिमा. सचित्त त्याग मध्ये काय केलेलं आहे तर जीव सहित पदार्थांना सचित्त म्हटलं जातं. जसं आम्ही नुकतंच झाडाचा आंबा तोडलेला आहे किंवा नुकतंच दोडकं तोडलेलं आहे
काही काळापर्यंत ते दोडकं किंवा तो आंबा सचित्त म्हटल्या जातो. विशिष्ट काल गेल्यानंतरच तो त्या ठिकाणी अचित्त बनणार आहे. म्हणून आत्म्याच्या चैतन्य विशेष रूप परिणामाला चित्त म्हणतात आणि जो चित्त सहित आहे तो सचित्त आहे. आता काही पदार्थ वाळवल्याने अचित्त बनतात. जसं गहू आहे, ओलसर गहू असेल तर ते सचित्त आहे आणि तेच जर खडंग वाळले तर ते अचित्त म्हटल्या जातात. काही अग्नीद्वारे शिजवल्यानंतर अचित्त म्हटल्या जातात. काहींना तुकडे केल्यानंतर तो पदार्थ अचित्त होतो, तर काहींमध्ये मीठ टाकल्यानंतर, काहींना थोडस प्रासूक गरम केल्यानंतर तो पदार्थ अचित्त होतो. म्हणजे आपण समजा आंबा कैरी वाढवली तर वाढवल्यानंतर ती अचित्त झाली, अशा प्रकारे तिथे पाहायचं आहे. 5व्या प्रतिमेमध्ये हा दयाळू श्रावक बादर एकेंद्रियादी जीवांची हिंसा टाळण्यासाठी सगळे काही जे पदार्थ आहे हे तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहून योग्य प्रकारे ते त्या ठिकाणी घेतो, वापरण्यात आणतो. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये करुणेची ज्योत विद्यमान असते. असा तो जो आहे तो कोण म्हटला जातो? सचित्त त्याग प्रतिमाधारी, 5व्या प्रतिमाधारी श्रावक म्हटल्या जातो. रत्नकरण शावकाचार मध्ये लिहितात, मूल फल शाख शाखा करीर कंद प्रसून बीजानी नामानी योत्ति सोयम सचित्त विरतो दयामूर्ती. असा हा सचित्त प्रतिमा, सचित्त त्याग प्रतिमाधारी 5व्या याच्यावरचा श्रावक म्हटल्या जातो. याच्यासाठी 5व्या प्रतिमेसाठी म्हटलं, जो सचित्त भोजन तजे पिवे प्रासुक नीर सो सचित्त त्यागी पुरुष पंच प्रतिमा गीर मानी. तर अशा तऱ्हेचा सचित्त भोजन जो सोडतो आणि प्रासुक नीर तेच पितो, म्हणजे प्रासुक पाणीच पितो. आणि प्रासुक पाण्याची मर्यादा पण आम्हाला माहिती आहे की तशी तर 48 मिनिटांमध्ये परत पाणी आम्हाला छानावं लागतं. पण त्यासाठी उपायही सांगितला की लवंग किंवा सोप टाकल्यानंतर ते पाणी संध्याकाळपर्यंत अचित्त राहू शकतं आणि उकळलेलं पाणी 24 तास पर्यंत अचित्त असू शकतं. अशा तऱ्हेने 5वी ही सचित्त त्याग प्रतिमा सांगितलेली आहे. 6व्या प्रतिमेमध्ये रात्री भोजन त्याग प्रतिमा. ही रात्री भोजन त्यागामध्ये किंवा ब्रह्मचर्य प्रतिमा सांगितली. रात्री भोजन त्याग म्हणा किंवा ब्रह्मचर्य प्रतिमा म्हणा. सॉरी, 6वी प्रतिमा सुटली का? 6वी रात्री भोजन त्याग प्रतिमा आहे. तर 4 प्रकारचा जे काही आहे, या 4 प्रकारच्या आहार, म्हणजे 4 प्रकारचं जे खाद्य पेय लेह हा आहार आहे, या 4ही प्रकारचा आहार हा आपल्याला त्या ठिकाणी रात्रीला करायचा नाही. रात्री करायचा नाही याचा अर्थ आम्हाला सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची मर्यादा ज्ञात पाहिजे. दररोजचा सूर्योदय आणि सूर्योदय याच्या टायमिंग मध्ये थोड्याफार अंतराने फरक असतो. म्हणून सूर्यास्ताच्या 48 मिनिटं आधीपर्यंत आमचं जेवण पूर्ण झालेलं असलं पाहिजे, तर आम्हाला अन्न त्याग म्हटल्या जाईल. त्यानंतर जर आम्ही खात असू तर आमच्या या प्रतिमेमध्ये दोष आलेला आहे. आणि सूर्योदयानंतर देखील 48 मिनिटं पर्यंत आम्हाला खाणं पिणं बंद. खाणं पिणं म्हणजे जसं आपण त्याग घेतला असेल त्याप्रमाणे आम्हाला ते बंद सांगितलेलं आहे. कधी पाण्याची सवलत आहे, पेय पदार्थांची सवलत आहे, तर कधी आम्ही अन्न किंवा खाद्य याचाही त्याग घेऊ शकतो. तर अशा तऱ्हेने, पण ती प्रतिमा नाही म्हटल्या जात, तो अभ्यास म्हटल्या जातो. आणि प्रतिमेमध्ये मात्र चतुर्विध आहाराचा अशा प्रकारे पूर्णतः त्याग असणार आहे, तरच ती रात्री भोजन त्याग नावाची 6वी प्रतिमा होणार आहे. रत्नकरण शावकाचार मध्ये लिहितात, अन्नम पाणम खाद्यम लेयम नाशनाति यो विभावर्याम
सचरात्रिभुक्ती विरतः सत्वेष्वनुकंपा मनाः. अशा तऱ्हेने 6 प्रतिमांचं वर्णन आपण या ठिकाणी बघितलं आणि बाकीचं पुढच्या क्लासमध्ये आपण बघू. कुणाला काही यावर प्रश्न आहे? पहिल्या प्रतिमेत मग रात्री भोजनचा त्याग नाहीये का? रात्री भोजन तो करतच नाही. मूलगुणांचं पालन त्याचं आहे, म्हणजे तो रात्री भोजनचं त्यांनी सोडलेलं आहे. पण एखाद्या वेळेला त्याला अतिचार पर्यंत तो जाऊ शकतो आणि या ठिकाणी मात्र अतिचार पण त्याला चालत नाही. म्हणजे एखाद्या वेळेला थोडासा लेट झाला तर जोपर्यंत आम्ही तो प्रतिमा नाही घेतली तोपर्यंत क्षम्य आहे ते. पण जर प्रतिमा घेतली तर मात्र त्या ठिकाणी आम्हाला अतिचाराचा दोष लागला. म्हणून तो करत नाहीच आहेत. तो सुरुवातीपासूनच आमच्या अष्टमूल गुणामध्येच ते सांगितलंय रात्री भोजन त्याग. पण त्या ठिकाणी त्याग सांगताना तो मूलगुण स्वरूपाचा सांगितलेला आहे आणि या ठिकाणी सांगताना तो प्रतिमा रूपाचा सांगितलेला आहे. हा त्याच्यामध्ये फरक आहे. इथे अतिचार यत्किंचित देखील नको आहे आणि पूर्व प्रतिमा धारण करून ती 6वी प्रतिमा आलेली आहे. तिथे एकही प्रतिमा नाही आहे आणि तरी देखील मूलगुणामध्ये रात्री भोजन त्याग सांगितला तो त्या लेव्हलवर पाहायचा. म्हणजे जशी एखादी पहिलीतली व्यक्ती आहे आणि एखादी 10वीतली व्यक्ती आहे. आम्ही गणित तेच सांगतोय दोन्हींनाही प्लस मायनसच. पण पहिल्या वर्गामध्ये जे गणित सांगू ते 10व्या वर्गामध्ये तसं नाही सांगणार. 10व्या वर्गामध्ये कितीतरी कठीण सांगू. तशा प्रकारे याच्यामध्ये फरक समजायचा. ठीक आहे. हो. आणि माचवलेला आंबा मग सच्चित्त आहे की अचित्त आहे? तसा तो आंबा 24 तासानंतर तसाही अचित्त होऊन जातो. म्हणजे एकदम तोडलं आणि खाल्लं तर सचित्त आहे. पण थोडा गेल्यानंतर कालावधी गेल्यानंतर तो अचित्त होतो. पाण्यात टाकला आपण तरीही तो अचित्त होतो. माचल्यावर अचित्त होतोच होतोच. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.